बाबांकडे बघून खूप छान वाटलं. असं वाटलं जसं साक्षात देवाला भेटतोय एवढं छान वाटलं. म्हणजे बघून माळ वगैरे बघून खरंच रामकृष्ण हरी रामकृष्ण. आईला काय वाटलं? आईला काय वाटलं? मला सुद्धा खूप समाधान वाटलं. म्हणजे नेमकं बाबांना बघून साक्षात मला माऊली भेटल्यासारखे वाटलं समाधान वाटलं खरंच आहे. आणि तुम्हाला बघून आम्हाला एवढं भरभरून आनंद झाला ना, तो शब्द सांगत नाही. पण समजा माऊली माझ्याकडे शब्दच नाहीत माझ्याकडे. माऊली माझ्याकडे कुठले दागिने नाहीत, काय काय नाही, नाही, मग तुम्हाला काय वेगळं वाटलं? मला खरंच तुमच्याकडे माळ बघून बघून वाटलं की असं जसं काय देवच मिळाला असं वाटलं मला. बघा आहे म्हणजे आम्ही आणि काय एवढं पुण्य नाही, केलं नाही, नाही. पण साक्षात तुमच्या रूपात आम्हाला माऊली देव भेटलं की मिळाला. वाटलं आम्हाला एवढं. म्हणजे कसं आहे माहितीये का, ते अंगावर शहारे आले ते माझ्या. म्हणतायत माऊली भेटला की वाटलं आपण माऊली या अक्षराच्या चरणधुळीच्या पण पात्रतेचे नाही आहोत. म्हणजे माऊलीच्या चरणी पण आपण नाही आहोत किंवा ह्यांच्या चरणी पण आपण नाही थांबू शकत, कारण का ह्यांचं पुण्य फार मोठं आहे. म्हणजे मी आज म्हणतो ना की जे मोठे आहेत ना सगळे काय ते जगातले श्रीमंत, हे आम्ही श्रीमंत त्या झालो. जगातल्या श्रीमंतांपेक्षाही यांची जी श्रीमंती आहे ना ती आध्यात्मिक हृदयाची श्रीमंती आहे. आणि ते जाणतात, ते जाणते राजे आहेत. अल्ला म्हणजे जाणतात की कोणामध्ये काय काय ऊर्जा आहे. ऊर्जेला जाणणारा असतो ना तोच खरा त्या ठिकाणी माऊलीचा भक्त. आला ना आज मी काय झालं, या निमित्ताने मी आलो. म्हणजे दुकानाचं नाव आहे, दुकानाचं नाव काय आहे? शुभम नरहरी काय ते काय शुभम, विठ्ठल प्रसारिक हा, भांडार. यांचं नाव आहे. तुमचं नाव दादा? शुभम. शुभम या दादांचं नाव आहे शुभम. हा फोन नंबर आहे, फोन नंबर वाचून दाखवा पटकन, फोन नंबर वाचून दाखवा. 7020288127. हां, शुभम काशीद त्यांचं नाव आहे. ह्या आई माऊली आहेत. आई माऊली माळेकडे बघत राहिलेल्या. अर्थात अनेक लोक माळेकडे बघत राहतात. मी त्याच्यासाठी ती मुद्दाम घालतो, कारण मला एकही अभंग पाठ नाही, आपल्याला एकही ओळी पाठ नाही, पण माऊलीचा मी चरणांचा दास आहे अल्ला ना. आणि म्हणून त्या दृष्टीने माऊलीने माझ्यावर कृपादृष्टी ठेवली, म्हणून कोणतरी मग प्रवचनाला बोलवतं, कीर्तनाला बोलवतं, पण मी कधी कुठे पैसे मागत नाही. हां, मात्र जे देतील ते मी घेतो आणि मग ते अनेक ठिकाणी त्याचं पेरतो. कुठलाही पैसा आतापर्यंत मागितला नाही ना बरोबर आहे. कारण का माऊलीचं त्या ज्ञानेश्वरीवर मी बोलतोय, माऊलीच्या तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर मी बोलतोय, तर मी पैसे कुठं मागू? नाही खरंच आहे की त्यांच्यापेक्षा वेगळं काहीच मी बोलत नाही. अक्कलच नाही आपल्याला, मला अक्कलच नाही, तर मी पैसे कसे मागू? म्हणजे पैसे घेणाऱ्यांबद्दल मी नाही बोलत आहे. त्या हाताची घडी सोडा, म्हणजे सांगतो की काय आता ते युट्यूबला बघायचं. आता जेव्हा आपल्याकडे काही चांगले संत सज्जन असतात, म्हणजे आम्ही नाही, तेव्हा तुमच्याकडे येणार, तेव्हा तुम्ही काय करता, हाताची घडी करून त्यांच्याशी बोलायचं नाही. नाही कळलं. मग काय होतं, हाताची घडी भाग्याला कडी. अरे बापरे, मग हे खूप मोठं ज्ञान मिळालं हां, खरंच. भाग्य बंद होतं. पण आता हे ज्ञान आहे ना, त्या वेटू जिंदगी चॅनल आम्ही निर्माण केला. माझी दुःख आहे तर वेटू जिंदगी की बाबा आपल्या शिष्यांना त्याची सावली मिळेल ज्ञानाची. माऊलीचं ज्ञान आहे, माझ्या नाही. माऊलीचं ज्ञान फार मोठं आहे, पण त्यांना वेळ नाही आहे, त्यांना पैसा कमवायचा आहे. पैसा कमवता कमवता कधीतरी असं होतं की हे जग सोडून जावं लागतं, त्यांना नाही माहिती आहे, त्यांना नाही माहिती आहे. त्यामुळे पैसा कमवता कमवता आपण घडलं पण पाहिजे, नाहीतर बिघडवणारे अनेक असतात. पण माझे अनेक शिष्य असे आहेत, ते खूप प्रेमळ आहेत, खूप उदार कल्पतरू आहेत, आणि त्याचबरोबर ते हायली क्वालिफाईड आहेत, टफ क्वालिफाईड आहेत. भारतातनं पहिले आलेले आहेत. IAS ऑफिसरसारख्या माझे शिष्य आहेत, ते भारतातनं पहिले आले आहेत, पण त्यांना समजलं आहे माऊलीचं तत्त्व काय आहे. मग ते येऊन ते माऊलीकडे झुकतात. आळंदीच्या माऊली, माझा आळंदीला झोपडी बनवली आहे, म्हणजे माझी आळंदी म्हणतो मी, माऊलीची नाही, माझी आळंदी, कारण ती माझ्या माऊलीची. आपण म्हणतो माझी आई, तर माझी माऊली. आपण थोडा हट्ट करतो ना आपण, आपल्याला तो, आणि तो माझा गर्व आहे, माझी घमेंड आहे, माझी माऊली, माझी आई, माझी झोपडी. आलं लागत ना. तर त्यामुळे ते झोपडी आम्ही केली. तर ती झोपडी बघायला आता बाहेरचे लोक येतात. रशिया, अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी 9 महिन्यात दाखल होते झोपडी बघायला. साधी झोपडी आहे, आणि ते यूट्यूबला बघा. हां, आणि मी झोपडीतच राहतो. मी आजही झोपडीतच राहतो, झोपडीतच जन्माला आलेलं आहे. आणि त्या झोपडीत जी आहे ना, कारण का तिथे कसं केलं माऊली, म्हणजे तुम्हाला आता जास्त वेळ तुमचा येत नाही, तुमची गिरायक माझं आणखी भरपूर येईल. नाही आनंद आहे. बघा आईच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा. आणि तुम्ही एक फक्त लक्षात ठेवायचं, रुक्मिणी माऊलीच्या पाया पडणंच नाही पडलं तरी चालेल, पण ही साक्षात रुक्मिणी आहे. ती रुक्मिणी रागवत नाही, कधी अपमान करायचा नाही, कधी उलटसुलट बोलायचं. मी बघा, हे 99 कॅरेट गोल्ड आहे, आणि मी रात्री 3 वाजता जरी फिरलो तरी माझ्या गाडीला पण अडवत नाही. टोल माझ्याकडून शक्यतो घेत नाहीत. यांना विचारा. हे लोक बोलतात जय हरी माऊली, आणि मी अशी पिशवी का ठेवली माहिती आहे मला, मग पुढे ठेवणार डॅशबोर्ड, मागे ठेवणार, आणि मग ते लोक अरे माऊलीची कोणती मी लबाड आहे, ती स्वार्थी आहे, ते ओळखतात नाही. हा तेवढा जातीवंत लबाड नाही, ह्याला गाडी याची सोडून नाही. आणि माझे टोल वाचतात. मग ते टोल वाचलेले पैसे मी साठवतो आणि परत गोरगरिबांच्या कामी आणतो.
अरे हे वा. महत्वाचं काम. बस, बस. खरंच आहे. मला ते हे कोणालाच माहिती नाही मी आता किती वर्ष वाचले मग मी माझ्या मुलाला हिशोब सांगतो दादा हे बघ आपले एवढे गाडीचे टोल वाचलेले आहेत बरोबर मग तेवढे मग ते दादा माझे योगेशनाथ दादा हरिभक्ती परायण स्वतः कीर्तनकार आहेत माझे मुलगा आला ना होय 3 वर्षाचं डिग्री घेतली आहे त्याने नुसतं नाही काय काय लोक नुसतं कीर्तनकार म्हणून नाव चिकटवतात आणि काही बोलून जातात काही बोलू नको. काही बोलून जातात ते बोलण्याचा अख्ख्या नुसतं अधिकार नसतो त्यांच्या पुढच्या पिढ्यांना शाप लागते त्यांना माहिती नाही माहिती नाही. आणि त्यांनी कडक गुरु केलेला नसतो हो. त्या कीर्तनकार बोलांना हे समजत नाही म्हणजे माझ्यावर कोणतरी आक्षेप घेऊ नका मी एक साधा माणूस आहे साधं म्हणून. पण लक्षात घ्या माऊलीवर तुम्ही बोलताय त्यामुळे माऊलीवर बोलताना काहीतरी बोलून आपण नाही फसायचं माऊलीचं आपण ब्रह्म बोलतोय माऊली येते माऊली येते बरोबर. काहीतरी बोलून टाळ्या मारून घ्यायच्या नाहीत नाही नाही नाही. खरंच आहे. आलं ना आणि म्हणून चैतन्य महाराज देगुलकर हम्म, हम्म. धुंडा महाराज ते आमचे गुरुच आहेत. हा साखरे महाराज माऊली हा. त्यांची आता सगळे पुढच्या वर्ष त्यांची कीर्तन आहे का हृदयापासून कीर्तन चालू हो ना खरंच आहे. त्यांची कीर्तन आहे का म्हणजे बाकीच्यांना मी टीका नाही करत आहे नाही, नाही, बरोबर आहे. म्हणजे थोडी असं राग मानला का मला सगळे प्रिय आहेत हा, हा. पण त्यांचं लोकांचं ते इकडून पेटवतात हो. आपल्याला आपल्यातला अहंकार जाळायचा कसं ते शिकवतात आलं ना मी तुम्हाला सांगतो माऊली हात ठेवून सांगतोय हे तुम्ही आई बोलले ना आता मी कुंकू विकत घेणार आहे ते काय ते शुद्ध कुंकू तुमचं बरोबर तर मला तेच लागतं मी एवढंसं वापरतो पण एवढंसं खातो पण चांगलं खातो चांगलं खाऊ. ते तर महत्वाचं आहे. हा तर माझ्या माऊलीला मी वाईट कसं घेऊन जाऊ वाईट कसं जाऊ तर त्यामुळे ते लक्षात आता हे तुमचं वेळ घेतला माफ करा मला मी आता विकत खातोय त्याला काय? उलट खरं ज्ञान मिळालं तुमच्यामुळे आम्हाला. दुसरं आई काही माऊली काय बोललं बघा तुम्ही आज आल्यात अक्षरशः मी तुला माऊलीचं पारायण करते ना माझं 2दा पारायण पूर्ण झाले. आजचं कोणतं 2 पारायण करतं ते आमच्या भक्तांना सांगा कुठलं म्हणजे कुठलं काय कुठल्या तरी ग्रंथाचं नाव माहिती असेल तर ज्ञानेश्वरीचं पारायण करते ना मी बघा ऐक 2 पारायण माझे पूर्ण झाले. गात्याचं पारायण 2 झाले. माऊलीने गाथेची 2 पारायण माऊलींची पूर्ण केली आईची आता सुद्धा 2-2 अध्याय घेतल्याशिवाय मी उठत नाही. ते किती ओव्यांचा एक अध्याय बरोबर आहे, अगदी बरोबर मी अगदी 2-2 अध्याय घेते. वा पण माझं काही वेळेला काय होतं माहितीये का नाही ना खरं हे आहे ना नाही ते ना खरं होतं, होणार हे होतं. सगळं सगळं स्थिर सगळं होतं. अहो काय काय लोकांना ज्ञानेश्वरी घेण्याची बुद्धी नाही अजून नाही, तेवढं आहेच ते. अजून बुद्धी नाही झाली मी वाचत असते. माझं आणि मी प्रेमाने माऊली सांगतो अरे बाबा कमीत कमी 5-5 वेळा तरी वाचा नाही, नाही, आता तर खरंच वाचणार हा साक्षात माऊली बघा. तुम्ही सांगून गेले. 5-5 वेळा तरी वाचायला होतं आणि माऊली आईसाठी मी पैसे देणार माझ्यावर भरपूर पैसे आहेत काय आपण हाताची घडी परत हाताची घडी भाग्याला कडी हे हाताची घडी घालते पालता पाय घालते त्यामुळे दुकानामध्ये पण लक्ष्मी यायला घाबरते हा खरं सांगतो मग लक्ष्मी दुसरीकडे काय घडी घातली आहे ह्याच्याकडे जाऊ कसं खरंच आहे. हाताची घडी भाग्याला कडे आता आपल्या डोक्यातच करून लक्षात ठेवायचं. ठेवायचं. आणि माझे सगळे व्हिडिओ बघून काढा माझे नाही म्हणजे माऊली नाही, नाही, खरंच माऊली आईला पण बघायला आईचं पण आणि जर योग्य वाटलं तर इतरांना सांगा बरोबर तर आता